योग विद्याधाम प्रतिष्ठान संभाजीनगर आणि MGM युनिव्हर्सिटी योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, या आयोजकांनी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहून या विषयात जो काही आपला जो रस दाखवला आहे, मलाही आनंद वाटला आहे, कारण हा विषय थोडासा जरा वेगळा आहे. आणि MGMचं हे रुक्मिणी सभागृह खरंच अतिशय सुंदर असं सभागृह संभाजीनगरमध्ये आहे आणि पहिलंच आहे एवढं सुंदर. आणि आदरणीय कदम सरांनी, कुलपतींनी या कार्यक्रमासाठी अतिशय प्रेमाने आपल्याला हे उपलब्ध करून दिलं आहे, त्याबद्दल सरांचे पण खूप आभार. आणि हा जो विषय निवडला आहे, हा उमेशजींनी आणि गंगाप्रसादजींनी याच्यावरती बराच विचार करून हा विषय ठरवला आहे. आणि ह्या विषयाचं महत्त्व खूप आहे. मला खरं आज थोडंसं प्रेशर येतं आहे, कारण माझ्या शेजारी जे डॉक्टर रमेशजी पांडव बसलेत. काकांचं असं आहे की मागचे 35 वर्ष मी त्यांच्याकडनं गोष्टी शिकतोय आणि आज ते माझ्या शेजारी बसलेत आणि मी बोलतोय, त्याच्यात तसं थोडंसं मलाही प्रेशर येत आहे. हा जो विषय आहे याची सुरुवात खरं तर योगशास्त्राचीच आहे, पण मी योगशास्त्राकडे जाण्याच्या आधी थोडंसं एक ताणाशी संबंधित आपल्यासमोर काही गोष्टी समोर ठेवणार आहे. हा ताण म्हणजे ज्याला आपण स्ट्रेस असं म्हणतो, हा नक्की काय प्रकार आहे? आजकाल लहान लहान मुलांना सुद्धा स्ट्रेस येतो. पूर्वी कसं व्हायचं की ऑफिसमध्ये काम करणारा व्यक्ती कधीतरी सांगायचं की अहो फारच स्ट्रेस आहे. काय झालं, स्ट्रेस आला काय? नाही, पण आता ते खाली गेल्यामुळे मला स्ट्रेस आला ना. अकेले को छोड़ के चले गए क्या है? आता हा स्ट्रेस जो प्रकार आहे हा सगळ्या वयोगटात आहे, महिलांना पुरुषांना सारखाच आहे, विद्यार्थ्यांना आहे. नक्की काय आहे आणि हा येतो कुठून? मग एवढा जर का स्ट्रेस हा वाईट आहे आणि त्याचा जर का एवढा त्रास होतो, तर मग तो शरीरात आहे कशासाठी? त्याचं कारण समजून घेण्यासाठी थोडंसं आपल्याला भूतकाळामध्ये जाणं आवश्यक आहे. आता विचार करा की तुम्ही एका खोलीत आहात, खोली सोडून द्या, तुम्ही या सभागृहात आहात, सगळे दरवाजे बंद आहेत, सगळे दरवाजे बंद आहेत आणि एक दरवाजा उघडा आहे आणि त्या उघडलेल्या दरवाजातनं एक वाघ आत आला. हे MGM मध्ये असं होणार नाही, संभाजीनगरमध्ये अजिबात होणार नाही, पण समजा आला तर काय होतं? आपल्या शरीरात काय होतं ते मनातलं राहू द्या 2 मिनिटं बाजूला, ते खरं आहे का खोटं आहे हे पण 2 मिनिटं बाजूला ठेवा. असं समजा तुम्ही की ही खरी गोष्ट आहे. तो जर का वाघ तिथनं आला तर माझ्या शरीरात काय होतंय? माझ्या हृदयाची गती वाढणार आहे. बघा, सगळ्यांनी विचार करायला सुरुवात करा, काय काय होणार आहे? हृदयाची गती वाढणार का कमी होणार? वाढणार आहे. रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढणार आहे का कमी होणार आहे? वाढणार आहे. रक्तातली साखर वाढणार आहे का कमी होणार आहे? वाढणार आहे. श्वासाची गती वाढणार आहे का कमी होणार आहे? वाढणार आहे. मग आता हे सगळे बदल कशासाठी होत आहेत? कारण हे तर नैसर्गिक बदल आहेत. आपण तर काही आपणहून हे काही शिकवलं नाहीये. आता बरेच आजकाल सोशल मीडियावरती व्हिडिओज असतात, त्याच्यात एखादा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की अगदी लहान बाळ असतं आणि त्या बाळाच्या शेजारी साप सोडला, त्याला सापाची भीती नसते वाटत काही, त्या हात लावतो, इकडं तिकडं सगळं करतो तो बाळ, त्याला काही फरक पडत नाही त्याने. आपल्याला तसं होतं का? सापाचं नाव काढलं तरी सुद्धा लोकांना स्वप्न पडतात. मग आता ही जी हृदयाची गती वाढली आहे याच्याने होणार आहे काय? तर रक्ताचा पुरवठा शरीरातल्या स्नायूंकडे वाढलेला आहे. रक्तदाब वाढलाय, त्याच्यामुळे रक्ताचा पुरवठा वाढलाय.
श्वासाची गती वाढली आहे, त्याच्यामुळे ऑक्सिजन जो शरीरात शोषला जातोय, रक्तामध्ये जो ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते वाढतंय. आता हे कशासाठी होतंय? तर याला वैज्ञानिक भाषेमध्ये फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स असं म्हणतात. फाईट ऑर फ्लाईट या दोन्ही शब्दांमध्ये रहस्य आहे त्याचं. फाईट म्हणजे काय? युद्ध. आणि फ्लाईट म्हणजे पळून जाणं. लढणं किंवा पळून जाणं याच्यासाठी तो तयार झालेला रिस्पॉन्स आहे शरीरातला, शरीरातली ती प्रतिक्रिया आहे. का? तर वाघ दिसलाय ना, तुमच्यासमोर दोनच पर्याय आहेत जीव वाचवण्यासाठी. एक तर पर्याय आहे पहिले पळून जायचा. वाघाची युद्धाची आपण भाषा नंतर करतो, पहिले पळून जायचं आहे. आता नाहीच आहे तर मग काय नुसतं उभं राहणार का? नाही, आपण प्रयत्न करून लढण्याचा प्रयत्न करणार. हा फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स झाला. कशासाठी? माझा जीवन चालू राहिलं पाहिजे, सर्व्हायव्हल, मी स्वतःचा जीव वाचवतोय. म्हणजे हा जो रिस्पॉन्स आहे हा जीव वाचवण्यासाठी शरीरात निर्माण झालेला आहे, हे समजून घ्यायचं आहे. फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये होतं काय? खूप गडबडी होतात. एवढं सोपं नाहीये फक्त हृदयाची गती वाढली आहे, फक्त श्वासाची गती वाढली आहे, फक्त ब्लड प्रेशर वाढलं, एवढंच नाही, बऱ्याच गोष्टी होतात. आता रक्त तर स्नायूंकडे जातंय, मग ते रक्त जे स्नायूंकडे जातंय ते कुठनं येतंय? आपल्या शरीरात काही फार जास्त रक्त नाहीये, 5 लिटर रक्त असतं, 5-6 लिटर असतं. माहिती असेल ना, ऐकलं असेल. 5 ते 6 लिटर म्हणजे फार नाहीये. आता जर का आपण ते स्नायूंकडे पाठवलं तर ते कुठून तरी काढून घेतलेलं आहे शरीराने. ते कुठून काढलं जातं? तर ते 2 मुख्य ठिकाणून काढलं जातं रक्त. एक तर पचन संस्थेचं रक्त प्रवाह कमी होतो आणि तो पचन संस्थेचा रक्तप्रवाह हा स्नायूंकडे पाठवला जातो. त्याचं कारण असं आहे की आता वाघ सोडून द्या, साप आहे समोर. आता त्या सापापासून वाचवण्यासाठी मला एक तर पळून जायचंय किंवा मला लढायचंय. आता शरीर काय विचार करतो, मेंदू काय विचार करतो की मी समजा पोटाकडे रक्त पाठवलं तर स्नायूंकडे कमी पडणार आहे. ते स्नायूंकडे मी कमी पडलं तर मला पळता येणार नाही. पळलो नाही जोरात तर साप चावेल, आणि साप चावला तर मग तर काय जीवन अवघडच आहे. मग ते अन्न पचवून उपयोग काय? जगलोच नाही तर त्या अन्नाचा उपयोग नाही ना. आणि या कारणासाठी मेंदू काय करतो, पचन संस्थेकडनं रक्त काढतो आणि स्नायूंना देऊन टाकतो. दुसरी अजून एक सिस्टीम आहे, दुसरी अजून एक शरीरातली संस्था आहे जिथनं रक्त काढलं, ती आहे रोगप्रतिकारक सगळी आपली प्रणाली. आणि त्या रोगप्रतिकारक प्रणालीतनंही रक्त काढलं जातं. कारण तुम्हाला लक्षात येत असेल, जेवण झाल्यानंतर आपल्याला झोप येते का? तसं मी उमेशजींना आणि गंगाप्रसादजींना विचारलं, तुम्ही 3 वाजता ठेवताय भाषण, जेवण करून येणार आहेत सगळे, पण त्यांनी तुमच्या सगळ्यांवरती अतिशय विश्वास व्यक्त केलेला आहे. ते म्हणले अजिबात कोणी झोपणार नाहीये. मग मी त्यांना म्हटलं, अहो ते झोपण्याचं लोकांवरती अवलंबून नाहीये, मी कसं बोलतो याच्यावरती पण अवलंबून आहे. बरं असो. तर जेवण झाल्यानंतर आपल्याला झोप काय येते, तर पोटाकडे रक्त जास्त जातं, आणि पोटाकडे रक्त जास्त गेलं तर ते मेंदूकडनं रक्त कमी होतं, म्हणून आपल्याला झोप येते. म्हणून अन्न पचवणं यासाठी खूप जास्त रक्त लागतं आणि खूप जास्त ऊर्जा खर्च पडते. आणि मग ती ऊर्जा सापापासून वाचवण्यासाठी आपल्याला हवी आहे, म्हणून मेंदू रक्त पचन संस्थेकडनं कमी करतो. हे लक्षात ठेवा बरं का. मी हे सगळे मुद्दे सांगतो ना, याचा नंतर तुम्हाला उपयोग लक्षात येणार आहे. याचं महत्त्व पुढच्या काही मुद्द्यांमध्ये समजेल, तुमच्या लक्षात येईल ते. आता एखाद दिवशी आपण आजारी पडलो, एखाद दिवशी ताप आला, तर दुसऱ्या दिवशी अशक्तपणा वाटतो का? वाटतो का? वाटतो. कारण फक्त थोडासा ताप आला तर त्याच्या विरुद्ध झगडण्यासाठी जी रोगप्रतिकारक शक्तीला ऊर्जा खर्च करायला लागते ती खूप जास्त आहे. आणि म्हणून शरीर काय करतं, जेव्हा ते साप आहे समोर तेव्हा ते रोगप्रतिकारक शक्तीची ऊर्जा काढून घेतं. कारण परत विचार हाच आहे की साप चावला तर रोगप्रतिकारक शक्ती ठेवून उपयोग काय? जगायला तर पाहिजे ना. जगलेच नाही तर ते रोगप्रतिकारक शक्तीचा उपयोग नाही.
आता हा विचार झाला त्या सापापासून जीव वाचवण्याचा. मग आता झाला, तुम्ही पळून गेलात. पळून गेल्यानंतर काय होतं मग? सापापासून लांब गेले. सापापासून एकदा लांब गेलो आपण की हृदयाची गती कमी व्हायला लागते, रक्तदाब कमी व्हायला लागतो, शरीरातली रक्तातली साखर कमी व्हायला लागते, परत स्नायूंकडनं रक्त पोटाकडे जायला लागतं, परत रोगप्रतिकारक क्षमता वाढायला लागते. या सगळ्या गोष्टी परत स्थिरस्थावर होतात. त्याला रेस्ट अँड डायजेस्ट असं म्हणतात, म्हणजे रिलॅक्सेशन. पहिला स्ट्रेस झाला, रिस्पॉन्स फाईट ऑर फ्लाईट, आणि दुसरा काय झाला? रिलॅक्सेशन. आता मला सांगा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर, ही जी घटना घडली, हा साप समोर आला आणि ती घटना घडली आणि तुम्ही पळून गेलात. किती वेळ चालतं हे सगळं? 3 मिनिटं, 4 मिनिटं, 5 मिनिटं, जास्तीत जास्त 10 मिनिटं. 10 मिनिटापेक्षा जास्ती तर टिकत नाही, आपण पळून जातो. आणि चावलं साप तर तोही 10 मिनिटाच्या आतच असतो. जे काय व्हायचं ते 10 मिनिटापेक्षा जास्ती काही चालत नाही. म्हणजे हा जो स्ट्रेस रिस्पॉन्स आहे, ही जी स्ट्रेसची प्रतिक्रिया आहे, ताणाची प्रतिक्रिया, ही फक्त 10 मिनिटच असते. आणि त्याच्यानंतर काय होतं? मी रिलॅक्स व्हायला लागतो, बरोबर? आता हा साप मला आठवड्यातनं किती वेळा दिसतो? आता तर दिसतच नाही आजकाल, पण जे शेतात राहतात त्यांना सुद्धा महिन्यातनं एखाद दिवशी दिसतो.